सगळी लोक काय करतात, धडपडतात. कशा करतात? पोटासाठी धडपडतात. पोटासाठी पोट भरण्यासाठी. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे पोटासाठी म्हणण्यापेक्षा सुखासाठी धडपडतात. सुख पाहिजे माणसाला, पण ते सुख मिळतं का? सुख मिळत नाही. मग संतांनी सांगितले की जगी सर्व सुखी असा कोण आहे, आणि विचारी म्हणा तूच शोधून पाहि. जगामध्ये असा सुखी कोणी आहे का? जगामध्ये सुखी कोणीच नाही. आणि सगळ्या माणसाच्या ठिकाणी कसं आहे, काय आहे बुद्धीमध्ये, तर अज्ञानच बुद्धीमध्ये आहे. अज्ञान. आता ज्ञान आणि अज्ञान म्हणजे काय? ज्यानं ब्रह्म जाणलेलं आहे, ब्रह्म अनुभव घेतलेला आहे, त्यालाच म्हणायचं ज्ञान. ब्रह्म कळलं त्याला म्हणायचं ज्ञान. आत्मा कळला त्याला म्हणायचं ज्ञान. माझं आपलं आपापलं स्वतःचं स्वरूप कळलं याला म्हणायचं ज्ञान. आणि आत्मा कळला नाही, ब्रह्म कळलं नाही, स्वतःचं स्वरूप कळलं नाही, याला म्हणायचं अज्ञान. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, तर मग सुखी कोण असतो, तर सुखी कोणाजवळ आहे, तर देवच सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. म्हणजे आनंद, सच्चित आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. आनंद हे त्याचं स्वरूप आहे, सुख हे त्याचं स्वरूप आहे. आपल्या जगामध्ये जी आणि ज्ञान हे परमात्म्याचं स्वरूप आहे. तुम्ही माहिती लक्षात ठेवा, सगळं जग जड आहे. जड शब्दाचा एक तुम्हाला चांगला अर्थ कळला पाहिजे. जड, जड म्हणजे काही जास्त वजन असं नाही. जड याचा अर्थ काय? जड याचा अर्थ त्याला काहीच कळत नाही. दगडाला काही कळतं का? दगडाला काही कळत नाही. काहीच कळण्याची ताकद, शक्ती त्याच्यात नाही, ज्ञान नाही, म्हणून दगडाला जड म्हणतात. तसे सगळी प्रकृती, दोनच गोष्टी या जगामध्ये आहेत. एक परमात्मा आहे आणि एक प्रकृती आहे. एक ब्रह्म आहे आणि माया आहे. शिव आहे आणि शक्ती आहे. देव आहे आणि दिव्य आहे. आत्मा आहे आणि प्रकृती आहे. या दोनच गोष्टी. तिसरी गोष्ट या जगामध्ये नाही. तिसरी गोष्ट या जगामध्ये नाही. आणखी विशेष कसं आहे, ही प्रकृती आहे, हीच प्रकृती अनेक, परमात्मा एक रूपानं आहे. कसा आहे परमात्मा? त्याचं एकच स्वरूप आहे, त्याला दुसरं अन्यथा स्वरूप त्याला नाही, वेगळं स्वरूप त्याला नाही. आणि ते म्हणजे सर्वत्र आहे. की परमात्मा म्हटलं की फार मोठं आश्चर्य नाही का? आई काही कसं खे बाई नवल मी सांगू काही, नाही का? त्रिलोक्याचा तो हा धनी यशोदेश म्हणतो आई. विचार करा, शरद मोठमोठी जे मंत्री असतात, मोठमोठी माणसं, ती आपल्याला विचारतात का? विचारते का कोणी? आणि तो जर माणसाने आपल्याला जर फार आपण त्याच्या जवळकीचं स्थान जर दिलं, त्याला हक्काचं स्थान जर दिलं, जवळीक असेल तर त्याला काय आहे? मग त्या म्हणून समर्थाची कन्या, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसाने मारी दारिद्र्याची. हरिकृपा होता भक्ता निघती, दोन दिवस नाचती स्वानंदी हरिरंगी. माणूस स्वानंदामध्ये हे अनुभवाचे बोल आहेत ना, हे अनुभवाचे बोल आहेत. ही वेदवाणी, अमृतवाणी आहे. नाचे गाये उडे आपली या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. लाज भय शंका, आता मी लाज टाकणार आहे, आता मी लाज टाकतो, आता मी लाज टाकली, अशी म्हणून लाज टाकता येत नाही. लाज ही टाकली जावी लागते. आता आपण म्हणतो आनंद जरा आनंदात राहा, आज जरा आनंदात राहा, असंच जा. अहो 2 दिवस याला खायला मिळालं नाही आणि त्याला म्हटलं आनंदात राहा, समाधानात राहा. कसं समाधानात राहा? एखाद्या स्त्रीचा जर समजा एकुलता एक मुलगा वारला, तिला म्हटलं मजेत राहा, आनंदात राहा. कशी ती आनंदात राहील? नाही का? म्हणजे कशा करता सांगितलं तर आनंद जो आहे तर परमात्म्याजवळच, म्हणजे राजानं जवळ जर केलं तर त्याला एवढं सौख्य प्राप्त होतं, आणि परमात्म्यानं जवळ जर केलं तर त्याला किती सौख्य प्राप्त होईल. तुम्हाला सांगतो, जगात देवाचं नाम घेणं इतकं चांगलं काहीच नाही. त्रिभुवनाचं राज्य तुम्हाला नचिकेताचा दृष्टांत माहितीये का? तो आता मला आठवायचा नाही, पण फार सुंदर दृष्टांत आहे. नचिकेत होता. त्या नचिकेत काय झालं तर नचिकेतीच्या वडिलांनी यज्ञ केला आणि गायी दान केल्या, 10,000 गायी दान केल्या. तर त्या कशा मरक्या, खाट्या, म्हाताऱ्या अशा गायी त्यानं दान केल्या. पुण्य.
परंतु नचिकेत 10 वर्षाचं पोरग होतं. त्यानं जाणलं की आपला बाप पुण्य करायला जात आहे, परंतु या 100 गाई दान करून इथं पाप होणार. एवढ्याशा पोराला कळलं. माणसाला पहा, माणसाला जर नशा जर असेल ना, त्या नशेमध्ये त्याला आपण काय करतो कळत नाही. व्यभिचारी स्त्रीला नशा असते त्यामुळे तिला आपण काय करतोय कळत नाही. दारू पिणाऱ्याला आपण काय करतोय कळत नाही. संसाराची वाट लावतोय कळत नाही. आणि म्हणून त्या नचिकेताला काय झालं तर त्यानं आपल्या वडील एवढं पाप पुण्य करायला गेले पण पापच करतात, आणि मग त्याला ते पावलं नाही. मग त्यांनी आपल्या वडिला म्हटलं, बाबा तुम्ही एवढ्या गाई दान करता. मग त्यांनी विचार केला, वडिलांना पुण्य पाहिजे. गाई दान केलं पुण्य मिळतं, पोटचा पुत्र दान केलं किती पुण्य होईल आपल्या बापाला. मग तू म्हणलं, बाबा मला कोणला दान करणार. आता वडिलांनी दुर्लक्ष केलं, जाऊ त्या पोराचं याला काही अशा प्रकार कुठे ऐकत असतात का म्हणून दुर्लक्ष केलं. पुन्हा म्हटलं, बाबा सांगा ना मला दान कोणला करणार. 2-3 वेळा विचारलो. बापा त्याला रागाने म्हटलं तुला यमाला दान केले. आता यमाला दान केल्यानंतर तो लगेच निघाला. यमलोकीचा रस्ता त्याने धरला आणि यमलोकात जाऊन पोहोचला. यमाच्या दरबारामध्ये गेला, यमाच्या घरी गेला, आणि तिथं यमराज घरी नव्हते. तिथं तसा 3 दिवस तिष्ठत न यमाची वाट पाहत 3 दिवस उभा राहिला. 3 दिवसांनंतर यम आले आणि मग यमराजांनी पाहिलं की अरे नचिकेत, आपल्या एक ब्राह्मण पुत्र आपल्या दाराशी 3 दिवस उपवाशी राहिलेला आहे. आणि म्हणजे तुम्हाला माहित नाही ह्या गोष्टी. पाप आणि पुण्य, तुम्ही पाप करायला जातो परंतु पुण्य होतं, पुण्य करायला जातो तर पाप आणि पुण्य कसं होतं हे आपल्याला माहित नाही. याच्याकरता धर्मशास्त्र निर्माण झालेले. पाप कशाने निर्माण होतं, पुण्य कशा. आणि म्हणून काय म्हटलं, आपल्याला जे काही निर्णय आपल्याला घ्यायचे असतील नाही का, हे कृत्याकृत्य व्यवस्था, तुझं अनुष्ठावया पार्था, शास्त्राची एक व्यवस्था प्रमाण, तुझं काय करावं आणि काय करू नये, योग्य काय अयोग्य काय, चांगलं काय वाईट नाही, तर शास्त्राच्याच मापानं तू पहा. देवानी सांगितलेली चांगलं काय वाईट काय आपल्याला चांगलं कळत नाही का. आणि पहा आता एका शहरामध्ये काय झालं, त्या तिथल्या जे होते ना नगरसेवक वगैरे, त्यांनी सगळ्या शहरामध्ये लाईट निर्माण केली. त्यामुळे चोर म्हटले काय, फार परिस्थिती सध्या वाईट आहे. परिस्थिती कशी आहे, फार वाईट परिस्थिती झाली. काळ बदलला, वाईट दिवस आले. आता पहिला काळ राहिला नाही. आता जिकडे तिकडे लाईट झालेली आहे, कानाकोपऱ्यात लाईट. त्यामुळे आपल्याला काही करता येत नाही. मग आता लाईट येणं ही लोकांच्या दृष्टीने चांगली बाब आहे, पण चोरांच्या दृष्टीने एक गोष्ट. दुसरी वाघ आहे. आता वाघीण ही वाघाच्या पिल्लाला चांगली, पण तुम्ही आम्हाला चांगली आहे. एक गोष्ट आपल्याला कुणाला सुखदायक असते तर एक गोष्ट कुणाला दुःखदायक असते. सर्पिण जे असते, सर्पिणीच्या पिल्लाला चांगली असते, सर्पाला चांगली असते, तुम्ही आम्हाला. म्हणून जगात का सगळ्याच गोष्टी सुखकारक असतात, कुणाला सुखकारक असतात, कुणाला दुःखकारक असतात असं नाही. आणि म्हणून काय सांगायचं, शास्त्रानंच आपण योग्य काय अयोग्य काय हे शास्त्रातच आपण जाणून घ्यावं. मग अतिथी देवो भव, आपल्या दारात अतिथी आलेला आहे ना. आपली भारतीय संस्कृती आहे. आचार्य मातृदेवो भव पितृदेवो भव नाही का. आणि मातृदेवो भव पितृदेवो भव, अतिथी आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, ह्या 4 दैवत मानलेले आहेत. मातृ देवो भव, पितृ देवो भव. पण आता हे का शास्त्राचं जे आहे, शास्त्र कळत नाही, हे शास्त्र संतांकडून समजून घ्यायचं असतं. बरोबर आहे का नाही. जसा आपण आपल्या कॉम्प्युटरला जसा पासवर्ड असतो, बरोबर आहे का नाही, तसा शास्त्राला सुद्धा पासवर्ड आहे नाही का. आणि तो पासवर्ड म्हणजे संत त्यांच्या. म्हणून असं लोक म्हणतात की संतांच्या मुखातून शास्त्र ऐकावं, असं लोक म्हणतात. कारण शास्त्राचा यात योग्य अर्थ काय होतो, यथार्थ अर्थ समजला जातो. नाही तर श्रुती ह्या कशा आहेत फार. आता तुम्हाला सांगतो, शास्त्राने
कर्मयोगावर भयंकर भर दिलेला आहे. जे जे शास्त्राचे कर्ते आहेत ना, त्यांनी त्या योगावर त्यांनी भर दिलेला आहे. त्यानंतर पतंजली ऋषी होते, त्यांनी सांगितले की योग शास्त्र सर्वश्रेष्ठ आहे. मग असं, परंतु सगळ्यांचा समन्वय कोणी केला तर व्यासांनी वेदांत शास्त्र सांगितलं, सगळ्या शास्त्रांचा समन्वय केला. सत्य काय, कोणत्या शास्त्रातला ग्राह्य भाग घेतला नाही का, म्हणून संतांकडून शास्त्र आपलं कळतं. तर तेव्हा आता म्हणजे हे काय सांगितलं, शास्त्राचंच आपण ऐकावं. तर मग त्याच्या आधी म्हणजे 4 दैवत सांगितले, मातृदेव हो पितृदेव. मी का सांगितलं, आता आईबापाची सेवा करणारे, जे आईबापाची सेवा करावी नाही का, मुलाचं कर्तव्य आहे आई वडिलांचा सांभाळ करावा, म्हणून मातृदेव भवन पितृदेव. पण आपले आईबाप देव आहेत आणि दुसऱ्याचा म्हातारा, त्याला उसरायचं, खड्ड्यात टाकायचं ना आपल्या म्हाताऱ्याची पूजा करायची नाही का. म्हणजे काही त्याला कारण आहे, त्याला सांगितलं असो. तर तेव्हा त्या नचिकेताला त्या सांगितलं, तुला तू माझ्या दारात 3 दिवस राहिला, तुला 3 वर देतो, 3 वर तुला मागून घे कोणते पाहिजे असेल. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी पहिल्या वरनं मागितलं की मी माझ्या आई वडिलांच्यावर रागून आलेलो आहे, ते त्यांची माझी गाठ फोडू दे आणि त्यांना आमचं प्रेमानं भेट होऊ दे, त्यांना आनंद होऊ दे. पहिला वर मागितला आई वडिलांच्या भेटीचा. त्यानंतर दुसरा वर मागितला, माझ्या वडिलांच्या हातून जे पाप झाले त्या सगळ्या पापांना वडिलांची मुक्तता कर. पाहिलं का, दुसरा वर मागितला. आणि तिसरा वर म्हणे माग, तिसरा वर म्हणे मला ब्रह्मज्ञान सांगा. काय म्हणतो, मला ब्रह्मज्ञान सांगा. हे म्हणतो, अरे तुला ब्रह्मज्ञानाचं काय करायचं, तुला वाटल्यास मी काय करतो 1000 वर्षाचं आयुष्य देतो. म्हटलं नको, मला ब्रह्मज्ञान पाहिजे. म्हटलं 10,000 वर्षाचं आयुष्य देतो. पण ब्रह्मज्ञान मागण्यापेक्षा तू काय कर, 10,000 वर्षाचं आयुष्य देतो तुला. त्याने विचार केला, 10,000 वर्ष, यमराज आपल्याला 10,000 वर्षाचं आयुष्य द्यायला तयार आहेत, पण ब्रह्मज्ञान द्यायला तयार नाही. याचा अर्थ ब्रह्मज्ञानाची किंमत 10,000 वर्षापेक्षा जास्त आहे. तेव्हा कळून चुकलं. म्हटले तरी पण तू काय कर, 10,000 वर्ष आयुष्य देतो, म्हणजे तुला राजा करतो, तुला चक्रवर्ती राजा करतो, तुला पृथ्वीचं राज्य तुला देतो. त्याने विचार केला, पृथ्वीच्या राज्यापेक्षा ब्रह्मज्ञानाची किंमत फार महत्वाचं आहे बरं का. हा मागच मी तुम्हाला सांगितलं, नचिकेताचा दृष्टांत म्हणजे वेदांत शास्त्राचं सारच्या सार आहे. एवढा एक जरी विचार केला तरी मनुष्य काय होईल, त्याच्या ठिकाणी विवेक निर्माण होऊ शकतो. मला तुला त्रिभुवनाचं राज्य देतो, त्रिभुवनाचं राज्य तुला देतो अबाधित, आणि तुला असं शरीर, असं आयुष्य देतो, असं शरीर देतो का दुःखाला तू प्राप्त होणार नाहीस. तुला केवळ सुख तुला प्राप्त होईल. तुला कधी कोणता आजार येणार नाही, कोणता रोग येणार नाही, तुला नाही, तुझ्या बायकोला नाही, तुझ्या आपत्तीला सुद्धा कोणतं, इतकं सगळी सुख तुला देतो. याचा विचार केला, याच्यापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ दिसते बरंच. त्रिभुवनाचं राज्य द्यायला तयार आहे, ब्रह्मज्ञान तयार नाही, म्हणजे ब्रह्मज्ञानाची किंमत तेवढ्यापेक्षा जास्त असली पाहिजे नाही. आणि म्हणे मग तुला मी त्रिभुवनाचं राज्य देतो. म्हटलं मला नको. मग यमराजाने विचार केला, म्हणतो मग तुला, अरे तू जी गोष्ट कधीच पाहिली नाही ऐकली नाही ती गोष्ट तुला देतो नाही का. म्हणजे नको, म्हणजे त्रिभुवनातल्या किमती वस्तू द्यायला यमराज त्याला तयार झाला, परंतु त्याने ते सगळंच्या सगळं नाकारलं. म्हणजे सुंदर बायको नाकारली, सुंदर उत्तमातले उत्तम भोग त्याने नाकारले, उत्तमातलं उत्तम आयुष्य नाकारलं, संसारातली सगळीच्या सगळी सुख त्याने नाकारली, राजपद त्यानं नाकारलं, सुखाचा संसार त्यानं नाकारला. एवढा असला, फक्त त्यानं एकच इच्छा केली की मला फक्त ब्रह्मज्ञान पाहिजे. आता याचा अर्थ आपण समजून घ्यायचा का सगळ्या श्रेष्ठ काय आहे तर ब्रह्मज्ञान. माणसानं यात एवढ्यावरून विचार करायचा का जगातल्या सगळ्यापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे, त्रिभुवनापेक्षाही. म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ, कशातच अडकू नका, कशातच अडकू नका नाही का. हे शास्त्राचं सांगणं आहे. म्हणून काय सांगते, आणि संत काय करतात आणि शास्त्र काय करतं, आपल्या संसारातून बाहेर काढण्याचं काम करतं. पहिलं काम आहे संसारातून बाहेर काढणं, आणि दुसरं काम आहे ब्रह्मपदावर आरूढ करणं. याच करता संतांचे अवतार आहे, आणि यालाच परमहित म्हणतात.
महाराज काय म्हणतात, याच्यासारखं हित कोणतंच नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये तर अगदी सुंदर सुंदर ओव्या टाकलेल्या आहे, नाही का. त्या माऊली जेव्हा देवाचं वर्णन करतात, माऊली सुद्धा कळत नाही देवाचं वर्णन कसं करावं. म्हणतात, तई कमला इथं डोळसा तुझे कुठे तेजसा. कसं देवाचं वर्णन करतात, आपलं एक डोळा आंधळा आणि एक डोळा तिराळा. काय आता ते काय सौख्य त्याच सांगा, आहे का काही. म्हणजे याला मृत्यूलोक म्हणतात. मृत्यूलोक आणि मृत्यू नावच याचं मृत्यूलोक. ज्या जगात आपण वावरतो याला मृत्यूलोक म्हणतात. आणि मृत्यूलोकाचं लक्षण, प्रमुख लक्षण म्हणजे मरणचं दुःख. हे मृत्यूलोकाचं लक्षण आहे. मग मृत्यूलोकातली एकच गोष्ट चांगली आहे, काय, या देहानं, या नरदेहानं परमेश्वराची प्राप्ती करता येते. एवढं एकच लक्षण चांगलं आहे. सगळी दुःख भरपूर आहेत, परंतु ब्रह्मज्ञानाची, त्या परमात्म्याची प्राप्ती करता येते. आणि त्याची म्हणून अमृताची चवी निवडीजे, ती अमृतासारखी म्हणीजे. अमृत कसं आहे, तरी ज्ञान हे उपमीजे ज्ञानाशीची. ज्ञान कशासारखं, तर ज्ञानासारखंच, नाही का. म्हणून तर साधू संतांनी हेच केलं सगळ्या जगाला. लोक संसारात मोहात, म्हणून देवाने सांगितलं गीतेमध्ये अर्जुनाला, अर्जुना तू या मोहात अडकू नकोस, कोणत्याही मोहात अडकू नकोस. म्हणून हेच आपल्याला सांगायचंय, ज्यानं हा विवेक आहे, मोह माया ममता समूळ नसावी. ममता टाकून द्यावी का नाही. ममता चांगली आहे का. ममता व्यावहारिक दृष्टीने चांगली नाही आणि परमार्थिक दृष्टीने तर नाहीच नाही. व्यावहारिक दृष्टीने सुद्धा ममता चांगली नाहीये. बाईल म्हणे खरं मरत तरी बरे, त्या म्हातारीने पण नको नको करून टाकले. आणि तरुणपणी तरी खाली चांगले आहे का. होय, हाय चांगलं नाही काही. म्हणून मृत्यूलोकी सुख असो होता, तर तेव्हा असा जो परमात्मा आहे, तर त्या परमात्म्याची आपल्याला नरद्यामध्ये प्राप्ती करून घ्यायची. बरं, दुसरी गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगतोय, ते ठसव म्हणून सांगतोय. आम्ही हजारो अँगल म्हणून याचा विचार करावा लागतोय. तुम्ही शास्त्र बरंच ऐकलं ना, बरंच ऐकायची. अजून पंचदशी जाताशी दुसरं प्रकरण चालू, नाही का. अजून पुढची बरीच प्रकरण शिल्लक आहेत. आणि पुढे नवीन 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 ज्ञानाचे प्रकार त्यात आलेले, नाही का. आणि पहिलाच खंड आपला चालू आहे. तर तेव्हा काय सांगत होतो तुम्हाला, तर याचा नामदेव महाराज वर्णन करतात, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. कृपा आपल्यावर जगातल्या माणूस सुद्धा कृपा करत नाही. बायकोला काय एखादं काय ती एवढी गोष्ट सांगून अजिबात जमायचं ना, एवढं सांगून तुम्ही बोला. मला एक व्यक्ती म्हणली, तुम्ही माझं एवढं ऐका. म्हणलं अजिबात नाही. जवळची व्यक्ती होती, पार अगदी, म्हणलं अजिबात जमायचं नाही, तर एवढं सोडून बोला. म्हणलं काय, एवढं सोडून बोला. नाही, कोण ऐकतंय आपल्या या जगामध्ये. कोणी जगामध्ये आपलं ऐकत नाही. पण संत काय म्हणतात, सद्गुरु नाही की पूर्ण कृपा. संतांची कृपा म्हणजे साधी गोष्ट नाही, तुम्हाला कळणारच नाही संत कृपा का. आपलं शिर जर कापून जर दिलं, गुरुच्या प्राप्तीसाठी शिर जर कापून दिलं, तर फार स्वस्त व्यवहार झाला. आपलं शिर जरी कापून दिलं, गुरु जर ब्रह्मज्ञानी गुरु जर आपल्याला मिळत असतील ना, आपलं शिर जर कापून दिलं, तर व्यवहार फार स्वस्तात झाला म्हणता येईल. आपलीच वस्तू आपल्याला ते दाखवतात. तुम्हाला कधी कळायचं, देव हे आपलं स्वरूप आहे. ज्ञान, आनंद, व्यापकता, सुख, ऐश्वर्यता हे आपलं स्वरूप आहे. आणि ते सुख, तो आनंद, ते सामर्थ्य, आपण सामर्थ्य गमावून बसलो. असं सामर्थ्य, परमात्म्याचं सामर्थ्य न उडता जन्माला आल्याबरोबर देवानी चरित्र करायला सुरुवात केली का नाही. जन्माला आल्याबरोबर केली का नाही. महा मोठमोठी राक्षस धेंड अवडीलाच नसली. सहज आपलं अगदी मी माग तुम्हाला सांगितलं, भगवंत कसा आहे. आपण चाव्या असतात ना, 10-12 चाव्या,
रिंग अशी आपण फिरवतो ना, भगवंत आनंदकोटी ब्रह्मांड अशी फिरवतात, अशी सहज अनंतकोटी ब्रह्मांड अशी, इतका सत्ताधीश परमात्मा, आणि तोच तुमच्या हृदयामध्ये आहे. आणि आपण त्याला टाकून आपण घाणीमध्ये अडकू. दुसरं नकोच काही, दुसरं मिळत असलं तरी नको, मिळत असलं मिळालेलं टाकावं. पण हा बोधाचा विषय आहे बरं का. याचा अर्थ मी तुम्हाला घरदार सोडून द्या, प्रपंच टाकून द्या, संसार टाकून द्या असं म्हणत नाही. पण संसारावरचं प्रेम तुम्ही देवाला लावा. संसारावरचं जेवढं प्रेम आहे ते देवाला लावा. आपला देह परमात्म्याला अर्पण करा आणि या देहानं परमात्म्याचं भजन करा. संसाराची चिंता करू नका. मिळणारा लाभ याचं ब्रह्मदेव सुद्धा वर्णन करू शकत नाही. होणाऱ्या लाभाचं तो लाभ कधी संपत नाही. कोट्यानुकोटी वर्ष गेली तरी तो लाभ संपत नाही. मी मागं सांगितलं होतं, आपण याला गेलो होतो बोराटी वस्तीवर, नाही का. तुम्ही संसारात मिळून काय मिळू शकणार? किती 500 कपाट, 1000 रुपयाची एक नोट, अशा नोटा 1000 रुपयाच्या नोटांनी भरलेली 500 कपाट तुम्ही फार तर मिळवता. मिळवते नाही मला मिळवता येत म्हणा, पण समजा एवढी तुम्ही मिळू शकता. पण परमार्थामध्ये माणूस काय मिळवतो? आकाशात सुद्धा मावणार नाही एवढं संपत्ती माणूस मिळवतो. या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुने, परिसा परिस आगाध देणे चिंतामणी ठेंगणा. इतकं संत देतात. पाहिलं का? या संतांचे देणे काय आहे? कल्पतरुहुनी दुने. कल्पतरू जे देतो त्याच्यापेक्षा अनंत पटीने देतात, अनंत पटीने. आता कल्पतरू पाहिजे ते देतो, पाहिजे ते देतो बस. परंतु तो जे देतात पहा, आता ह्या 5 वस्तू आहेत: अमृत, परीस, कामधेनू, चिंतामणी आणि कल्पतरू. हे नाशवंत देतात सगळे. हे सगळे काय करतात? नाशवंत देतात. आणि त्यानं सुख होईलच असं तुम्हाला जे पाहिजे ते देतात, पण त्यानं सुख होईलच असं नाही. पण संत देतात तुमचं हित होईल तेच देतात. तुम्हाला राग आला तरी चालेल. संत काय करतात? संत मोठे घातक. तर राग आला तरी चालेल, पण तुम्हाला हवं ते देत नाहीत. तुमचं हित कशात ते देतात, नाही का? हवं ते देत नाहीत, परंतु हित कशात ते देतात. मग आता काय मी सांगितलं? हा, ह्या 5 वस्तू कशा आहेत? तर नाशवंत देतात. आणि संत काय करतात? तर शाश्वत देतात, नाही का? आणि म्हणून कृपादान केले संती कल्पांतीही सरीना. या संतांचे हे देणे कसं? कल्पतरुहुनी दुने, परिसा परिस आघात देणे चिंतामणी ठेंगणा. चिंतामणी सुद्धा तिथं फार कवी फिक्का पडतो. तर परिसापेक्षाही ते आघात देतात. परीस काय करतो? तुम्ही 500 गाड्या भंगाराच्या घेतल्या, 500 गाड्या ट्रक भंगार भरून घेतलं, आणि तुमच्याकडे एवढासा गोट हे असला परीस, 500 गाड्या सोनं नाही होणार. 500 गाड्या सोनं होणार का नाही? ट्रक एवढं मिळाल्यावर. पण त्याच्याही पेक्षा ते आफाट देतात संत, परिसापेक्षा. या संतांचे देणे कल्पतरुणे, परिसा परिसापेक्षाही आघात देणे चिंतामणी ठेंगणा. या संता परिस उदार. संत उदार आहे. आणि त्रिभुवनी, या संता परिस उदार, त्रिभुवनी नाही थोर. संतांपेक्षा उदार कोणीच नाही. या संता परिस उदार, त्रिभुवनी नाही तो. माय बाप सहोदर इष्ट मित्र सोयरी, नाही का? आणि म्हणून त्यांच्यापेक्षा, म्हणून ते देतात, शाश्वत देतात, हिताच देतात, आणि सगळ्या दुःखातून अनर्थातून बाहेरच काढतात. ते तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्हाला काही देत नाहीत. तुमची इच्छा म्हणून तुम्हाला राग येईल, वाईट वाटेल, ह्या तुमच्या रागाचा लोभाचा ते विचार करत नाही. ते फक्त तुमच्या हिताचाच विचार करतात. फक्त तुमचं हित कशा आहे ते फक्त हितच ते करतात. म्हणून सद्गुरू नाही की पूर्ण कृपा केली, निज वस्तू गाविली माझी मज, माझे सुख. आणि हा देव असा एक तुम्हाला सांगतो, देव एकदा जर पाहिला ना, देव एकदा पाहिला, देव पाहिल्यावर काय होतं? राजा पाहिल्यावर काय होईल?
लोक पहिले जायचं अमिताभ बच्चन पाहायला जायचं म्हणजे कोणती हेमा मालिनी तिला पाहायला झाले हे गर्दी काय तिला त्यांना पाहून काय मिळणार आहे. पण देव पाहिल्यावर काय होतं मनुष्य देव होतो. हे तर देवाचं वैशिष्ट्य. देव पाहिला जो कोणी देव पाहतो तो साक्षात देव होतो. मग किती मोठा आहे देव. आपणासारखे करीती तात्काळ राही काळ वेळ तयार लागली. त्याला वेळ लागत नाही पण आपली बुद्धी तशी होत नाही आणि म्हणून वेळ लागतो. वेळ का लागतो. तुम्ही तव्यावर भाकरी टाकली आणि तवा जर गार असेल तर भाकरी कधी तयार होणार. जोपर्यंत तवा चांगला तापत नाही तोपर्यंत नाही. म्हणून पहा इथं विचार करायचा आहे. सतत 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 विचार करायचा. बरं देवाचं ज्ञान होत नाही का होत नाही. ऐका तुम्ही हत्ती पाहिला हत्तीचं ज्ञान व्हायला किती वेळ लागतो. हत्तीचं ज्ञान व्हायला काय नाही. त्याला काय कोणता संप्रदाय लागत नाही शास्त्र लागत नाही श्रीगुरु लागत नाही काळ एक जन्म लागत नाही त्याला. एका क्षणात हत्ती. तसं देवाचं नाही. तसं देवाचं तो कसा आहे. स्वस्ती श्री वटेशू जो लपोडी जगदा बासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. तो लपलाय म्हणून तो गोंधळ आणि त्याला शोधून काढायचा लपण डावे देवानी भक्ताचा. बर का.